यैशय्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात वसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस, त्याला महाआनंद प्राप्ती करून दिली आहेस. हंगामाच्या उत्सव समयी करण्याच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्या समोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहेस. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे आणि रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने आणि धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्भवती होशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.